Hello students. Now till last lecture we just find out the positions of bright fringes and the dark fringes. What are the positions of bright fringes? मी इकडे लिहून घेतो. What are the positions of bright fringes? Bright fringes च्या positions कोणत्या कोणत्या? Bright fringes आणि dark fringes. What is mean by fringes? Fringes म्हणजेच bands. Dark इथं म्हणू शकताय bright bands आणि डार्क बँड्स. ठीक आहे ना. फ्रिंजेस म्हणजे बँड. ओके. व्हॉट आर द पोझिशन? सेंट्रल ब्राइट फ्रिंज एट 0. नाउ x1 आपण फाइंड केली लॅम्बडा d by d. देन x2 इज एट 2 लॅम्बडा d by d. देन x3 इज एट 3 लॅम्बडा d by d. x4 is at 4 lambda d by d. So I will write here it is bright, so b, 2b, 3b, 4b. Now for dark fringes we will write x1 dark, it will be lambda d by 2d hota. So for each there will be plus or minus sign, plus or minus, plus or minus, plus or minus. Here also plus or minus. Now x second dark will be at plus or minus lambda d by 3 lambda d by 2d. Then x third dark will be at plus or minus 5 lambda d by 2d. And last one x 4d, it will be plus or minus 7 lambda d by 2. Go on. Okay, na? So these are the positions of bright fringes and dark fringes we have seen in last class. Okay? So today we will plot these positions on the screen. Now ही जी स्क्रीन होती सुरुवातीला मी तुम्हाला स्क्रीन अशी दाखवली होती. So this is the screen. This is the screen on which interference occurs. Now ही स्क्रीन अशी होती. तुम्हाला एक प्लेन लाईन दिसत होती, एक लाईन दिसत होती. बिकॉज वाय? ही स्क्रीन अशी आहे. मला इथून इंटरफरन्स पॅटर्न ह्या स्क्रीनवरती दिसतोय, बट यू आर सीइंग ओनली जस्ट अ लाईन. नाव या स्क्रीनला मी असं करतो. म्हणजे आता तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसणार आहे की इथं काय काय होणार आहे. म्हणजे स्क्रीन अशी होती त्यामुळे एक लाईन दिसत होती, म्हणजे एक्सपेरिमेंट असं होतं. सो यू आर लुकिंग फ्रॉम फ्रंट व्ह्यू. सो आय विल ड्रॉ नाव साईड व्ह्यू. साईड व्ह्यू म्हणजे काय? या साईडनं बघणार. या साईडनं बघितल्यानंतर तुम्हाला स्क्रीन दिसणार. सो आय विल ड्रॉ द साईड व्ह्यू ऑफ द स्क्रीन. साईड व्ह्यू ऑफ द स्क्रीन. साईड व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. लास्ट टाइम तुम्ही इकडनं बघत होता म्हणून तुम्हाला एक लाईन दिसत होती. नाव दिस इज सेंट्रल पॉइंट. वी कॅन से हियर XC. सेंट्रल ब्राइट फ्रिंज आहे. सेंट्रल ब्राइट फ्रिंज म्हणजे मधला जो पट्टा असणार आहे तो असणार आहे ब्राइट. इथं उजेड असणार. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे. त्यानंतर लॅम्बडा डी बाय 2d. लॅम्बडा डी बाय डी ला जर आपण एक युनिट बांधलं तर लॅम्बडा डी पेक्षा 2 न कमी, म्हणजे त्याच्यापेक्षा पण अर्धा. लॅम्बडा डी बाय डी पेक्षा पण अर्धा. एवढ्या डिस्टन्स वरती तुमचा कोण आहे? पहिला डार्क बँड येणार. सो इफ दिस डिस्टन्स इज लॅम्बडा डी बाय 2d. लॅम्बडा डी बाय डी पेक्षा अर्ध. एवढ्या डिस्टन्स वरती आल्यानंतर यू विल गेट डार्क बँड. दिस इज डार्क बँड. So we can say it is first dark. Same it is lambda d by 2d upward as well as downward. So इथं पण येणार. इथं पण येणार dark fringe. This is also called first dark. This is central bright. CB. Central bright fringe. Bright म्हणजे इथं उजेड, इथं अंधार डार्क. नेक्स्ट लॅम्बडा डी बाय 2d पेक्षा मोठा आहे लॅम्बडा डी बाय डी. का? हा आहे हाफ. हाफ नंतर 1, 1 नंतर दीड. हा बघा 3/2 म्हणजे दीड. दीड नंतर 2, 2 नंतर 2.5, 5/2 म्हणजे 2.5, 2.5 नंतर 3, 3 नंतर 3.5, 7/2 म्हणजे 3.5, 3.5 नंतर 4. सो असा 15. ठीक आहे. सो 0 नंतर अर्धा झाला 1/2. अर्ध्या नंतर आता 1. हा 1 आहे लॅम्बडा डी बाय डी. सो लॅम्बडा डी बाय डी आता 1 म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट अंतरावर. हे एवढा आहे तर याच्यापेक्षा दुप्पट इथं अंतर. सो दिस विल बी लॅम्बडा डी बाय डी. So at this distance, this is first bright fringe will occur. At this distance, this is lambda d by 2d minus वाला.
and this one is minus वाला लॅमडा डी बाय डी. इथं फर्स्ट ब्राईट. नाव सिमिलरली एक झालं, एक नंतर आता दीड, 3/2. दीड म्हणजे आणखी हाफ, अर्धा, एक, दीड म्हणजे याच्यापेक्षा आणखी अर्धा पुढे जायला पाहिजे, आणखी हाफ पुढे जायला पाहिजे. हिअर विल गेट अगेन अ डार्क फ्रिंज. कारण का 3/2 कुठे आहे? डार्क रिजन मध्ये. So this will be 3 lambda d by d 2d. इथं पण 3 lambda d by 2d. So like this way we are getting alternate dark and bright bands. Like this way we are getting alternate dark and bright fringes. So this is called interference pattern. Interference pattern. Interference pattern or fringe or band diagram. Fringe or band diagram. ठीक है. So याला interference pattern म्हणतो किंवा fringe or band diagram. Fringe diagram or band diagram. ठीक है. So from Young's double slit experiment we have proved what is path difference. Then we have derived what are the conditions for bright fringes as well as dark fringes. From that we have concluded where dark fringes occur because of destructive interference. Then we have concluded where bright fringes occur from destructive interference and constructive interference, and using that points we have plotted the bands on the screen. Now a new concept, that is from this, what is fringe width? Fringe width is 2 mark question. That is what is fringe width? So I will tell you fringe width. एका fringe ची width म्हणजे एकतर तो डार्क असेल किंवा ब्राईट असेल, त्याची width किती. So we can say it is a distance between two consecutive dark bands or two consecutive bright bands. मी असं काय म्हटलं, it is a distance between bright and dark. ब्राईट अँड डार्क मला डिस्टन्स म्हणजे केवढं होणार आहे, एवढं होणार, असं नाही म्हटलं मी. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट हे डिस्टन्स और टू कॉन्झिक्युटिव्ह डार्क हे डिस्टन्स. एक तर हे असेल किंवा एक तर हे असेल, म्हणजे ब्राईट ब्राईट मधलं अंतर किंवा डार्क डार्क मधलं अंतर, दोन ब्राईट मधलं कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट मधलं अंतर किंवा टू कॉन्झिक्युटिव्ह डार्क. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह डार्क और टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट इज कॉल्ड फ्रिंज विड्थ. इट इज नथिंग लाईक डिस्टन्स बिटवीन ब्राईट अँड डार्क. ब्राईट अँड डार्क नाही. सो इथून आपण सांगू शकतो काय डिस्टन्स आहे ब्राईट ब्राईट मधलं. आता ही ब्राईट आहे, सेंट्रल ब्राईट आहे, इथून पासून फर्स्ट ब्राईट कितीवर आहे, लॅम्डा डी बाय डी. और डार्क डार्क मला डिस्टन्स बघा, ही डार्क आहे, ही दीड लॅम्डावर दीड वरती आहे, 3/2 लॅम्डा डी बाय 2d. ओके. अँड ही वाली किती वरती आहे, लॅम्डा डी बाय 2d वरती आहे, म्हणजे ही अर्ध्यावरती आहे. ही हाफ वरती आहे, ही दीड वरती आहे. सो 1.5 मायनस हाफ, 1.5 मायनस हाफ इज व्हॉट, 1. 1.5 मायनस हाफ इज 1. सो सी 3 लॅम्डा डी बाय 2d मायनस लॅम्डा डी बाय 2d. यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, वरती 3 आहे, इकडे 1 आहे. 3 minus 1 इट विल बी 2 लॅम्डा डी बाय 2d. इथं 2 2 कॅन्सल, इट विल बी लॅम्डा डी बाय डी. म्हणजे इथून पण लॅम्डा डी बाय डी आलं. किंवा हे डिस्टन्स पण किती आहे, ब्राईट ब्राईट, बघा हे ब्राईट आहे, दिस वन इज ऑल्सो ब्राईट. सो डिस्टन्स बिटवीन ब्राईट ब्राईट इज ऑल्सो लॅम्डा डी बाय डी. सो फ्रिंज विड्थ इज डिनोटेड बाय बीटा and it is lambda d by d. Now which is we have seen, we have proved the fringe width from this interference pattern or band diagram. That is fringe width किती येणार, lambda d by d. This is the, what is the definition of fringe width? It is the distance between two consecutive bright fringes or two consecutive dark fringes. Now last point, we will derive this fringe width expression. Now we have the answer. We will derive this fringe width expression analytically. Now we have formula for position of this x for dark, bright. First we will see from bright. Bright साठी आपल्याला फॉर्म्युला आहे कशाचा, x हा position of points where bright fringes occur. So it will be x is equal to even multiple of lambda d by 2d. Even multiple of lambda d by 2d. Suppose the first bright occurs at, so x is equal to 1. Okay, so it will be 2n lambda d by 2d. Now second bright occurs as x equal to 2, so I will substitute in place of n I will write n plus 1, or we can say suppose इथे n असेल
आणि 2च्या जागी असेल n+1, nच्या जागी असेल n+1. सो इथं इन प्लेस ऑफ n वी कॅन राईट n+1. सो 2 into n+1 lambda d by 2d. Okay. So this is nth bright fringe. This is n+1th bright fringe. n+1th bright fringe. This is nth bright fringe. Now if we subtract, because n and n+1 are the consecutive numbers. So if you subtract these two, we will get the distance between the two consecutive fringes, and that will be the fringe width. So what will be the fringe width? It is the subtraction of two consecutive distances. So 2n+1 lambda d by 2d minus 2n lambda d by 2d. Now इथून बघा याला जर आपण ओपन केलं so it will be 2n आणि हा लॅम्बडा 2 पण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार आणि हा लॅम्बडा d by 2d पण मल्टिप्लाय होणार. So it will be 2n lambda d by 2d plus now the 2 into 1, so it will be 2 lambda d by 2d and this one minus 2n lambda d by 2d. Now first and third terms are the same, it will cancel each other. In the middle term 2 cancel each other, so it will be lambda d by d. So which we have seen from the graph that beta is equal to lambda d by d. This is analytically. So once again we have seen analytically from the bright fringes. Now we'll see from the dark fringes, that is the fringe width equal to lambda d by d. Now from dark fringes, see what is the position of dark fringes? It is odd multiple 2n minus 1 of lambda d by 2d. It is the odd multiple. Suppose if we write the formula for n, suppose this is the formula for nth fringe, nth dark fringe, the formula for n+1 the dark fringe will be equal to. So in place of n we will write n+1. n च्या जागी आपण n+1 पुट करणार -1 lambda d by 2d. Now open this bracket. इथले आधी आपण ओपन करून घेऊया. So it will be 2n, 2 into 1 is 2 and 2 minus 1 is +1. So it will be lambda d by 2d. Now fringe width is the difference between the two consecutive fringes, that means this minus this. So it will be xn plus 1 minus xn. xn plus 1 is 2n plus 1 into lambda d by 2d minus 2n minus 1, 2n minus 1 lambda d by 2d. So या दोन्हीमध्ये कॉमन कोण येते? या दोन्हीमध्ये कॉमन कोण येतं? lambda d by 2d is the common. So in the first bracket it is 2n plus 1, in the second bracket it is minus. So minus sign applies to this 2. So plus becomes minus and negative becomes plus. So it will be 2n plus 1. So plus 2n minus 2n cancel each other. 1 plus 1 is 2. So 2 lambda d by 2d. So 2 get cancel beta. तर तुम्ही म्हणणार सर ग्राफ वरून आपण हे फाइंड केलं. ग्राफ वरून वी हॅव द आन्सर बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. अनालिटिकली आपण फाइंड केलं इथं ब्राईट फ्रिंजेसनं, ते पण ह्याला मॅच झालं. मग परत तुम्ही डार्क वरनं का फाइंड केलं? सो व्हॉट इज द रिझन? व्हॉट आय वॉन्ट टू शो इज distance between two bright is this, as well as distance between two dark fringes is also same. So that is called fringe width. So distance between two consecutive bright fringes or distance between two consecutive dark fringes is called fringe width. Okay student, keep studying. आणि या वीक मध्ये मोस्ट प्रोबेबली आपण या दोन टॉपिक वरती टेस्ट घेणार आहोत. सो कीप स्टडी and stay safe, stay healthy. Thank you.